नाही तर मागं बी आहे ना. दादा, या ठिकाणी आपण आपल्या आई वडिलांसोबत आलेले आहात. नेमकं काय आपली समस्या आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण? माझं नाव मुकेश शरद धोबी. वडील, माझी आई वडील आम्ही सोबत आलेलो आहे. जवळपास मी 3 ते 4 वर्षापासून फिरतोय या प्लॉटच्या प्रकरणासंदर्भात, पण मला योग्य तो न्याय मिळत नाहीये. मग मी कलेक्टर साहेबांकडे अर्ज केलेले आहेत 19 जानेवारीला, पण त्यावरही काही उत्तर आलेलं नाही मला आजपर्यंत. मग मी आज रोजी 9/3/2026 रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, तर आत्मदहन करण्यासाठी आज इथे हजर झालेलो आहे. आणि मला जी काही असेल तुमच्या शासनाची फी जी एवढी काही असेल मी फी पूर्णपणे भरण्याला तयार आहे, पण मला तो 5 नंबर प्लॉट मोजून देण्यात यावा एवढीच विनंती आहे आमची वाली. नेमकं तो प्लॉट आता कोणी ताब्यात घेतला आहे का किंवा काय तुमची? नाही, ताब्यात वगैरे कोणाच्याच नाहीये, पण मला ते म्हणजे जे टाउन प्लॅनिंग जो नकाशे दिलेला आहे ना, त्या नकाशा आणि एन ऑर्डर याच्यामध्ये कुठेच ताळमेळ बसत नाहीये त्या प्लॉटच्या संदर्भामध्ये. त्यासाठी आज मी आत्मदहन करणार म्हणजे करणार आज इथे त्याला. यात आतापर्यंत आपण कुठे कुठे याच्या तक्रारी दाखल केल्या? ग्रामपंचायतला केलेली आहे, BDO साहेबांकडे केलेली आहे, प्रांत साहेबांकडे दिलेलं आहे, जिल्हा परिषद मॅडमांकडे दिलेलं आहे, जिल्हा परिषदला CO मॅडमांकडे. लोकशाही दिनी इथं 2 वेळेस अर्ज दिलेले आहेत कलेक्टर ऑफिस साहेबांना, इथं कलेक्टर ऑफिसला. आता आपली काय मागणी आहे? माझी एकच मागणी आहे की तो माझा 5 नंबरचा प्लॉट जिथे असेल तिथं तो मोजणी करून देण्यात यावा, तो काढून देण्यात यावा मला त्या लेआउट नुसार आणि एन ऑर्डर नुसार. तो प्लॉट 5 नंबर जो आहे तो मला परिपूर्ण माझं जे काही असेल त्या चौरस मीटर मध्ये तेवढा तो प्लॉट काढून देण्यात यावा. आणि जी काही फी असेल शासनाची ती फी मी भरण्यास तयार आहे. फक्त कलेक्टर साहेबांनी तेवढा आदेश करावा संबंधित विभागांना की ते संबंधित व्यक्ती फी भरण्यास तयार आहे, तुम्ही तो प्लॉट त्यांना मोजून देण्यात यावा. मावशी, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले ते नेमकी काय समस्या आहे? आमची काही समस्या नाही, म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहे आम्ही आत्मदहनासाठी आलेलो आहे. आमची पलाटाची समस्या आहे, ती पलाटाची समस्या सोडून द्या. आमचा पलाट आम्हाला मिळायला पाहिजे, नाही तर आम्ही आत्मदहन करू. आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता नेमके तुम्ही या संदर्भात कोणाकोणाला भेटले आणि कोणाकोणाला अर्ज पाठवले? आम्ही ताईला भेटलो इथं तहसील कार्यामध्ये. मॅडमनी सांगितलं थोड्या टायमात भेटू, आमची भेट घालून देणार आहे. गावातले ग्रामपंचायत वगैरे ग्रामपंचायतला दिलेली आहे आम्ही सूचना. त्यांचं काय म्हणणं पडले? त्यांचं म्हणणं पडलं तुमचं हो पलाट नाही, दुसऱ्या नाचेंखेड्या रस्त्याला पलाट आहे तुमच्यावाला. मग आम्हाला पाहिजे तो पलाट, दुसरं काय नाही समस्या. आमचं जेवढं आहे ते पाहिजे आम्हाला. किती प्लॉट आहे? 2000 स्क्वेअर फूट पलाट आहे. जे फी असेल ती फी भरायला तयार आहे ना आम्ही. आपलं काय नाव? सुनंदा शरद धोबी. शरद. आता तुमची काय नेमकी मागणी आहे ते सांगा. आमची पलाटाची मागणी आहे, दुसरं काय मग? पलाट मोजून द्यायला पाहिजे त्यांनी. फी भरायला तयार आहे ना आम्ही.